सर मंत्रिमंडळाचे शपथविधी झालेत आणि ह्याच्यामध्ये छगन भुजबळ जे आहे ते जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आणि ज्येष्ठ नेते मानले जातात असं समोर आलं आहेत आणि त्यांनी वक्तव्यसुद्धा केलं आहेत की जा नाही चैना वहा नाही रहना आणि नाराजीसुद्धा दिसत आहेत. काय वाटते तुम्हाला? तुमचे मित्र पक्षांचे नेते आहेत. बघा, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अंतर्गत विषय आहे आणि त्यामध्ये शिवसेनाचं काय लेणं घेणं नाही. छगन भुजबळजी एक वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांचं समाजाकडे योगदान आहे, OBCकडे त्यांचं मोठा योगदान आहे आणि त्यांचे खूप सारे फॉलोअर्स आहे आणि मला वाटतं की अजितदादा पवार जे आहेत त्यांच्याशी बोलणार आणि जे पण प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होणार. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता उबाटा गटाचे शिवसेनेचे जे नेते आहेत ते संजय राऊत ते असं म्हणत आहेत की हे जे जेवढे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मंत्री आहेत ज्यांना आता मंत्रीपद नाही मिळालं आहे महायुतीमध्ये, ते फक्त नाटकं करत आहेत. कसं पाहतायत तुम्ही हे जे स्टेटमेंट देत आहेत त्यांच्याकडून? 3 वर्षापासून आम्ही संजय राऊतजीचंच नाटकं बघतोय. रोज सकाळी 10 वाजता त्यांचा भोंगा वाजतोय, पण त्यामध्ये लोकांचा काय परिणाम होत नाही. आणि मला वाटतं की दुसऱ्याच्या घराकडे बघायचं ऐवजी ते स्वतःचं घर बघितलं आणि उद्धवजीचा पार्टीला दुरुस्त करायचं त्यांनी काय प्लॅनिंग केलं, स्ट्रॅटेजी दिलं तर ते वेगळं गोष्ट होणार. पण दुसऱ्याकडे रोज सकाळी उठून टीका टिप्पणी करायचं, शिव्या द्यायचं आणि महाराष्ट्राच्या जनताच्या हिताचं काय बोलायचंच नाही आणि डिस्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स करायचं, हे त्यांचं आता एक महाराष्ट्राकडे योगदान झालं आहे आणि मग मी त्याचं खंडन करतो. अजून एक प्रश्न आहे की आता सगळ्या मंत्र्यांचे शपथविधीसुद्धा झाले आहेत नागपूरमध्ये. शपथविधीचा सोहळा जे आहे तेही सुद्धा पार पडले आहेत, पण अजूनपर्यंत खाते वाटप संदर्भात काही चर्चा झालेला नाही आहे. फक्त बैठका होत आहे, नागपूरमध्ये सुद्धा बैठका होत आहे, पण अजूनपर्यंत खाते वाटपचा निर्णयसुद्धा झालेला नाही आहे. कसं पाहताय तुम्ही या सगळीकडे? बघा, जेव्हा आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे तर तुम्ही बघितलं की सगळे सेक्शन्स ऑफ सोसायटी, धनगर, OBC, मराठा, बंजारा, सगळं जे आहेत आदिवासी, सगळ्या नेत्यांना एक स्थान दिलं आहे आणि एकदम विचार करून एक मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. सगळे जे एरिया महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना प्रतिनिधित्व भेटलं आहे आणि तसंच मला वाटतं की जेव्हा आता 1-2 दिवसात जेव्हा पोर्टफोलिओ ॲलोकेशन होणार आहे ते पण व्यवस्थित होणार आहे आणि ते प्रेरोगेटिव्ह जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. शेवटचा प्रश्न, परभणीमध्ये जे घटना झाले होते अजूनपर्यंत आरोपीचं अटकसुद्धा झालेलं नाही आहे आणि जे सोमनाथ जे होते त्याच्यामध्ये ज्यांचं कस्टोडियल डेथ झालं होतं, कसं पाहताय तुम्ही या सगळीकडे? कारण खूप लोक असं म्हणत आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. बिलकुल, आणि जे पोलीस प्रशासन आहे ते बघत आहेत. जे पण आरोपी आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये जे कानून आहे आणि जे कानून व्यवस्था आहे मला वाटतं ते चांगलं आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना दंड भेटणार आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्यांची कारवाई होईल.